नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जे की GMC सांगली व मिरज पदभरती 2025 साठी सामान्य विज्ञानाची बघा मित्रांनो जे की संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघा जे की 25 प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत। बघा जे की मित्रांनो आपल्या मित्रांनो सामान्य विज्ञानाचे मित्रांनो बघा जे की परीक्षा दृष्टीने तुमचे 25 पैकी 25 मित्रांनो बघा गुण या ठिकाणी फिक्स करून देणारा हा आपला आजचा बघा भाग या ठिकाणी असणार आहे। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या ठिकाणी चॅनलला भेट दिली असेल, पहिलं तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र अवश्य या ठिकाणी करून घ्या। बघा प्रश्न पहिला काय आहे, महाराष्ट्रातील बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क डॅश डॅश रोजी सातारा येथे प्रस्थापित केले गेले। तर मित्रांनो बघा जे की क्रमांक मार्च 2018 रोजी मित्रांनो बघा जे की सातारा येथे मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मेगा फूड पार्क मित्रांनो बघा जे की प्रस्थापित करण्यात आलेलं होतं। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मुंबई नागपूर जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे? तर बघा मित्रांनो जे की मुंबई व नागपूर मित्रांनो बघा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला कोणाचं नाव या ठिकाणी बघा जे की देण्यात आलेलं आहे? तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो बघा नुसतं बघू नका, बघण्यासोबत काय करा, वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा हे संपूर्ण तुम्ही लिहून घ्या, म्हणजे बघा तुमचं मित्रांनो पाहण्यासोबत देखील मित्रांनो रिव्हिजन देखील मित्रांनो बघा याच भागामध्ये तुमच्या ठिकाणी होऊन जाईल। ओके, बघा पुढचा प्रश्न, काळा घोडा हा सण कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा काळा घोडा हा उत्सव बघा जी की कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो मुंबई बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। मित्रांनो बघा या ठिकाणी जे की 30 ऑक्टोबर 1900 बघा जे की 98 रोजी दक्षिण मुंबईमधील कला आणि वारसा राखण्यासाठी आणि जतन करण्यासाठी बघा मित्रांनो या जी की बघा सणाची स्थापना करण्यात आली होती। आणि 1900 मित्रांनो बघा 99ला हा बघा सण बघा जी की मित्रांनो साजरा करण्यात आला होता। आणि मित्रांनो बघा हा सण बघा जे की 9 दिवसांचा असतो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या। पुढे चौथा प्रश्न बघा, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर मित्रांनो बघा जे की नोबेल हा पुरस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर तो म्हणजे बघा जे की या ठिकाणी भूतशास्त्र पडले बघा, या ठिकाणी भौतिकशास्त्र आहे बघा मित्रांनो, भौतिकशास्त्र। ओके, तर बघा भौतिकशास्त्र यासोबत रसायनशास्त्र आणि साहित्य मित्रांनो बघा म्हणजे बघा जे की क्रमांक ड वरील सर्व मित्रांनो बघा या विषयांकरिता मित्रांनो बघा जे की नोबेल पुरस्कार मित्रांनो प्रदान केला जातो, लक्षात असू द्या। पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी जसं की मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात 1901ला झाली आणि मित्रांनो बघा हे वितरण बघा मित्रांनो जे की 10 डिसेंबर रोजी केला जातो। आणि मित्रांनो 10 डिसेंबर हा दिवस जे की जागतिक मानवी हक्क दिवस मित्रांनो म्हणून ओळखला जातो किंवा म्हणून साजरा केला जातो। आणि मित्रांनो बघा या आपलं मित्रांनो हे जे पुरस्कार आहे मित्रांनो हा पुरस्कार बघा जे की स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मित्रांनो बघा येथून जे की वितरण केला जातो। ओके, पुढे यासोबत मित्रांनो हा कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? तर बघा जे की अल्फ्रेड नोबेल मित्रांनो बघा यांच्या मित्रांनो बघा जे की स्मरणार्थ मित्रांनो बघा जे की दिला जातो। मित्रांनो बघा अल्फ्रेड नोबेल यांनी मित्रांनो बघा जे की डायनामाइटचा मित्रांनो शोध लावून मित्रांनो बघा जे की डायनामाइटला मित्रांनो विकल्यामुळे त्यांच्याकडे फुल मित्रांनो बघा जे की पैसा आला होता मित्रांनो, त्यामुळे बघा यांनी मित्रांनो जे की त्यांच्या स्मरणार्थ मित्रांनो त्यांच्या ठिकाणी पत्नीनं हा मित्रांनो जे की पुरस्कार या ठिकाणी चालू केलेला आहे। पुढे पुढचा पाचवा प्रश्न, सर्वोत्कृष्ट बघा जे की लघुपट ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? तर बघा जे की सर्वोत्कृष्ट लघुपट ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? तर बघा जे की क्रमांक द एलिफंट व्हिस्पर्स मित्रांनो बघा जे की या मित्रांनो बघा जे की भारतीय लघुपटाला मित्रांनो मिळालेला आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढे मित्रांनो बघा यासोबत आणखी एक महत्त्वाची बात म्हणजे काय, पहिल्याच प्रयत्नात बघा GMC मित्रांनो सांगली व मिरज परीक्षा पास करण्यासाठी बघा मित्रांनो आपल्या ठिकाणी 5000+ प्रश्नांचा मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडींचा मित्रांनो महाठोकळा बघा जे की TCS आणि IBPS मित्रांनो प्रश्नांचा PYQ आहे। लगेच खरेदी करून घ्या मित्रांनो बघा, लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। आणि मित्रांनो बघा स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा मित्रांनो अवेलेबल करून देऊ। मित्रांनो बघा मी या ठिकाणी 100% हमी देतो मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी महाठोकळाच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला मित्रांनो
परीक्षेच्या मित्रांनो बघा जे की परीक्षेमध्ये पाहायला मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेच्या आपल्या महाडोक्याच्या बाहेरचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार नाही, म्हणून लगेच बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेला आहे. पुढचा 6वा प्रश्न, शासन आपल्या दारी अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर शासन आपल्या दारी हे अभियान मित्रांनो बघा जे की कोणत्या वर्षी मित्रांनो सुरू झालेलं होतं? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 2023 साली मित्रांनो बघा जे की शासन आपल्या दारी हे अभियान मित्रांनो बघा जे की सुरू झालेलं होतं. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 7वा कोणता आहे ते? तर बघा या ठिकाणी 7वा प्रश्न, अक्षय ऊर्जाचा संबंध जर 20 ऑगस्टची असेल तर प्रश्नचिन्हाचा संबंध बरोबर मित्रांनो जे की 22 मार्च. तर मित्रांनो बघा अक्षय ऊर्जा हा दिवस मित्रांनो बघा जे की 20 ऑगस्ट रोजी मित्रांनो साजरा करतात. तर 22 मार्च रोजी मित्रांनो कोणता दिवस या ठिकाणी बघा जे की साजरा करतात, एवढा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की मित्रांनो 22 मार्च रोजी बघा जे की क्रमांक मित्रांनो जागतिक जल दिन मित्रांनो बघा जे की साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. पुढचा 8वा प्रश्न बघा, चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा हे ठिकाण बघा कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक मित्रांनो ड बघा उत्तर प्रदेश मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? तर मित्रांनो बघा कोणत्या कायद्याने भारतामधील सांप्रदायिक मित्रांनो मतदारांची जी की ओळख करून दिलेली आहे? तर बघा जे की भारतीय परिषद कायदा 1909 बघा 9 मित्रांनो जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे 10वा प्रश्न, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर बघा मित्रांनो फ्रंटियर गांधी म्हणून बघा जे की कोणाला ओळखलं जातं? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो खान अब्दुल गफ्फार खान मित्रांनो बघा यांना जे की मित्रांनो फ्रंटियर गांधी म्हणून मित्रांनो बघा ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा 11वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रजी अधिकाराच्या काळात झाली? तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मित्रांनो कोणत्या बघा जे की इंग्रज अधिकाराच्या काळामध्ये झालेली होती? तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो लॉर्ड डफरिन मित्रांनो बघा याच्या काळामध्ये मित्रांनो बघा जे की 1885 साली मित्रांनो झालेली होती. ओके, लक्षात असू द्या. ओके मित्रांनो बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले भारतीय अध्यक्ष मित्रांनो बघा जे की उमेशचंद्र बॅनर्जी हे होते, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न 12वा, 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी बघा जे की मित्रांनो केली? या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे मित्रांनो बघा यांनी जे की 1944 मध्ये समता संघाची स्थापना मित्रांनो केलेली होती. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर बघा जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही कधी केली होती? तर जे की क्रमांक मित्रांनो क बघा जे की 1936 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा 14वा प्रश्न, अकोल्यामध्ये बघा दहीहंडा सत्याग्रहाचे बघा मित्रांनो नेतृत्व कोणी केले? बघा तर मित्रांनो बघा जे की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मित्रांनो दहीहंडा या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जे की बापूसाहेब सहस्त्रबुद्धे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी मी बार सांगत आहे, लिहून घ्या. लिहून घेऊन संपूर्ण प्रश्न मित्रांनो पाठांतर करून घ्या, कारण 25 पैकी मित्रांनो 25 फिक्स करून देणारे मित्रांनो बघा आपला हा आज या ठिकाणी व्हिडिओ आहे. ओके, पुढचा 15वा प्रश्न बघा, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो बघा हितवाद या वृत्तपत्राचे मित्रांनो बघा जनक या ठिकाणी कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक गोपाळ कृष्ण गोखले, लक्षात असू द्या. पुढचा 16वा प्रश्न बघा या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी जे की लाल बहादूर शास्त्री यांच्या मित्रांनो बघा समाधी स्थळास काय म्हणतात? मित्रांनो जे की लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बघा जे की विजय घाट असं म्हणतात, आणि मित्रांनो बघा जे की राजघाट जे की महात्मा मित्रांनो गांधीच्या यांच्या मित्रांनो बघा जे की समाधी स्थळास म्हणतात, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आला होता? तर मित्रांनो बघा जे की हंटर आयोग हा कोणत्या घटनेनंतर मित्रांनो स्थापन करण्यात आला होता? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो जलियांवाला बाग हत्याकांड, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा जलियांवाला बाग हत्याकांड बघा जे की 13
13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो बघा जे की घडला होता, लक्षात असू द्या. ओके, 1919 लक्षात असू द्या. मित्रांनो बघा या ठिकाणी काय झालं होतं बघा, पंजाब या राज्यातील अमृतसर या शहरामध्ये मित्रांनो बघा जे की बैसाखी या सणानिमित्त मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड मित्रांनो बघा या ठिकाणी जालियनवाला बागेमध्ये मित्रांनो एक सभा आयोजित करण्यात आली होती मित्रांनो. आणि बघा या सभेमध्ये जवळपास लाखो शेकडो या ठिकाणी बघा अनुयायी आले होते. परंतु मित्रांनो बघा तेव्हा जमाबंदीचा मित्रांनो कायदा होता, त्यामुळे बघा जनरल डायरने मित्रांनो त्यांना पूर्व सूचना न देता मित्रांनो बघा त्यांनी या ठिकाणी या जमावावर बघा मित्रांनो भीषण गोळीबार केला होता. त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी जी की या ठिकाणी जवळपास लाखोच्या मित्रांनो बघा या ठिकाणी संख्येमध्ये मित्रांनो लोक मारले गेले होते. आणि मित्रांनो बघा त्यामुळे बघा मित्रांनो या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून रवींद्रनाथ टागोर यांनी बघा मित्रांनो त्यांना जे की ब्रिटिश सरकारने मित्रांनो बघा दिलेल्या सर या पदवीचा त्यांनी मित्रांनो त्याग केला होता, लक्षात असू द्या. ओके, तर बघा मी या ठिकाणी दिनांक काय सांगलो, 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मित्रांनो हा बघा जे की प्रकरण मित्रांनो घडलेलं होतं. ओके, इंग्रज अधिकारी मित्रांनो समजा तुम्हाला या ठिकाणी या जालियनवाला बाग हत्याकांडाशी मित्रांनो कोणता इंग्रजी अधिकारी या ठिकाणी बघा संबंधित आहे असं विचारलं तर ते म्हणजे बघा जे की जनरल डायर या ठिकाणी बघा, लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी, भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी कोणत्या दिवशी बघा जे की विजय दिवस साजरा केला जातो. तर बघा जे की 16 डिसेंबर हा दिवस मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये बघा जे की विजय दिवस म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता. ओके, तर बघा जे की मित्रांनो क्रमांक मित्रांनो बघा जे की गॅनिमेड मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढे 20वा प्रश्न पहा, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात. तर सील व वॉलरस हे जे मित्रांनो बघा माशांचा प्रकार आहे हा कोणत्या प्रदेशामध्ये मित्रांनो बघा प्रामुख्याने आढळून येतो. तर ते म्हणजे बघा की टुंड्रा प्रदेशामध्ये मित्रांनो बघा जे हे दोन प्रकारचे मासे मित्रांनो आढळून येतात. ओके, जे की बघा क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा आता 21वा बघा, कादवा नदी बघा मित्रांनो कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. तर बघा मित्रांनो कादवा ही नदी बघा जी की गोदावरी मित्रांनो बघा या नदीची उपनदी आहे. ओके, कलिंग प्रदेश कोणत्या बघा जी की कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. तर कलिंग प्रदेश हे बघा मित्रांनो कोणत्या राज्याचे जे की ऐतिहासिक नाव आहे. तर ते म्हणजे जे की क्रमांक बघा ब बघा ओडिसा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे शेवटचे 3 प्रश्न उरलेत बघा, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण बघा कोणत्या राज्यात आहे. तर जे की उत्तराखंड मित्रांनो बघा या राज्यात आहे, लक्षात असू द्या. पुढे 24वा प्रश्न, ठाणे जिल्ह्याची निर्मिती होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली. तर ठाणे जिल्ह्याची निर्मिती होऊन पालघर या जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक 2014 साली. पुढे यासोबत शेवटचा प्रश्न, कृष्णा या नदीचा उगम कोठे होतो. तर कृष्णा नदीचा उगम बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की महाबळेश्वर या ठिकाणी मित्रांनो होतो. ओके, यासोबत बघा जसं की गोदावरीचा मित्रांनो उगम हा त्र्यंबकेश्वरला, नर्मदाचा अमरकंटक, तापीचा मुलताई, कृष्णाचा महाबळेश्वर, भीमाचा भीमाशंकर, पेनचा छिंदवाडा, वैनगंगा सिवनी आणि पैनगंगाचा अजिंठा डोंगर मित्रांनो बघा जे की अजिंठा डोंगरातून बुलढाणा या जिल्ह्यातून मित्रांनो होतो. तर बघा मित्रांनो तर ही होती बघा जी की आपली आजची TCS आणि IBPS मित्रांनो मोस्ट रिपीटेड मित्रांनो जे की 25 प्रश्न असायचे. जर तुम्हाला आपला हा आजचा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत या ठिकाणी आपला आजचा हा संपूर्ण भाग तुम्ही ठिकाणी शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.